नमस्कार, मी श्रद्धा. आपण बघत आहात लाईव्ह आपला महाराष्ट्र. बघूया आजच्या ठळक बातम्या. प्रभाग क्रमांक 35 नरेंद्र नगर परिसरचा हे सर्वात जुनं क्षेत्र आहे. सवत्र नगर आणि पर्यावरण नगरच्या मधात हा मनीष नगरला जाणारा बोगदा आहे आणि मागील 2 ते 2.5 वर्षापासून इथे ते गडर जे फुटलेलं आहे आणि त्याचं घाण पाणी इथे येतात आणि नेहमी इथे घाण पाणीमध्ये आम्हाला येणं जाणं आणि तसेच मागील 3 वर्षापासून हे रोडाची काही मरम्मत केलेली नाही आणि या रोडामध्ये इतके खड्डे पडलेले आहे ते इथे दररोज एक दोन माणसं पडतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे महिला आहे आणि जे महिला जे आपली गाडी घेऊन जातात तर त्यांचे अनबॅलन्स होते. तर हे इथले नगरसेवक आणि प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेले आहे. नगरसेवक तर आमच्या इकडले झोपलेलेच आहे आणि प्रशासन माननीय श्री रामजी जोशी यांना निवेदन दिलेलं आहे मागच्या आठवड्यात. तर आतापर्यंत पण सुद्धा त्यांनी इथे इन्स्पेक्शन केलेलं नाही, ऑफिसरला पाठवलेलं नाही. तर हे काम कधी होणार हे प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. तर जर की हे तातडीने पर्यावरण नगर ते मस्के लेआउटच्या मधात हा जे रोडाचा विषय नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोब हे विषय जे आहेत ते तुरंत निपटवावे. अन्यथा आम्ही नागपूर महानगरपालिकामध्ये जाऊन त्यांना फिर पुन्हा, कारण की महाराष्ट्रामध्ये शिवसेना महाविकास आघाडीची सरकार बसलेली आहे आणि सरकार आहे आणि त्याच्यामध्येच अधिकारी लोक जे आहे ते आलसी काम करत आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगितले की जे अधिकारी झोन संबंधित आहे ते अधिकारी काम करत नसेल तर असे अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावे ही आमची मागणी आहे दक्षिण पश्चिम विधानसभातर्फे. आज आम्ही इथे सर्व दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी आलेले आहे. सचिन शर्मा, राजू नक्षणे, शांतनू लांजेवार, राहुल लिल्लारे आणि राजेंद्र तिवारी, रेमो फडणवीस असे कार्यकर्ता आम्ही येऊन इथे पदाधिकारी येऊन इथे व्हिजिट केली आणि प्रत्यक्ष पाहणी केली की इथला रोडाचं काम मागील 2 ते 2.5 वर्षापासून म्हणजे काम करत नाही, खड्डे पडलेले आहे. तर कुठे ना कुठे आमचे जे काम आहे ते पेंडिंग आहे नागरिकांचे, हे आमचं आरोप पण आहे आणि ते तातडीने व्हायला पाहिजे.